हे पाडळचे धरण जसं माझ्या शेतकऱ्यांना वरदान ठरणारं, माझ्या बळीराजाची आर्थिक सुबत्ता वाढवणारं धरण आहे, तशाच पद्धतीनं या धरणावरचं काही पाणी आपण दोंडाईच्याला एक मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प त्या ठिकाणी उभा करतोय आणि त्याच्याच बरोबर दिल्ली मुंबई औद्योगिक वसाहत ही आपण त्या ठिकाणी करतोय, जेणेकरून या भागातली माझे जळगाव असतील, धुळे असेल, या भागातल्या मुलांना मुलींना नोकरीच्या करता दुसरीकडे कुठं जावं लागणार नाही। जो काही मुंबई दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडॉर आहे त्या कॉरिडॉरच्या मार्फत तिथेही आपल्याला पाणी द्यावं लागणार आहे आणि त्याच्यामुळं 2 टप्प्यामध्ये आपण धरण करतोय। पहिला टप्पा साधारण 9 TMC चा आहे, दुसरा टप्पा 6 TMC चा आहे, असं 15 TMC चं ते धरण आहे आणि या 15 TMC च्या धरणामध्ये काही बाबतीमध्ये ज्यांच्याकडे जमीनच नाही त्याही मुलांचा पाण्यावर अधिकार आहे, त्याही मुलांना नोकरी मिळाली पाहिजे, त्याकरता इंडस्ट्री आली पाहिजे, म्हणून काही पाणी आम्ही इंडस्ट्रीला देणार, मोठ्या प्रमाणावर पहिलं पाणी आम्ही पिण्याकरता देणार, दुसरं पाणी आम्ही शेती करता देणार आणि काही प्रमाणात इंडस्ट्रीला पण पाणी देणार, जेणेकरून सर्व घटकाला, सर्व जाती धर्माच्या लोकांना असं वाटलं पाहिजे की हे एवढं मोठं धरण होत असताना सरकारनी, इथल्या लोकप्रतिनिधींनी, इथल्या सहकाऱ्यांनी आमचा पण विचार केलेला आहे, आम्हाला पण न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। ह्या पद्धतीचं काम आम्ही सगळेजण त्या ठिकाणी करून दाखवू।